हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक डीजे बाळा पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं आपण करूयात हार्दिक सहर्ष स्वागत. आपण पाहताय एक दमदार स्पर्धा मोरबा फेस्टिवल 2025 चं हे भव्य आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आजच्या संपूर्ण दिवसभरामधील मॅच क्रमांक 5 तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. जिथे एका साइडला संघ आपण पाहतोय टुन्ना रोड लाईन्स श्रीवर्धन आणि त्यांच्या अगेन्स्ट नवाज 11 मसला हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्यावेळेला प्रथमतः बॅटिंग करताना नवाज 11 मसला संघाचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये नदीम दायरेकर पाहायला मिळालंय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय ते म्हणजे सलाउद्दीन आपल्याला पाहायला मिळाले. नदीम यांच्या बॅटमधून षटकार येताना जरूर पाहायला मिळाला परंतु बाउंड ट्रॅक वरती मुस्तकीम होते आणि त्यांच्या माध्यमातून अगदी दुसऱ्याच बॉल वरती नदीमला मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. इर्शाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणखीन एक चांगल्या दर्जाचे खेळाडू षटकातील आपण पाहतोय. पुढचा बॉल प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतोय परंतु मागची मॅच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाली. अगदी खऱ्या अर्थानं या मोरबा फेस्टिवल मधील सर्वाधिक मोठी मॅच आम्ही सर्वांनी पाहिली आणि त्याचबरोबर त्या मॅच साठी को करंट व्ह्यूवर अगदी आपण पाहतोय जवळपास 2000 प्रेक्षक हे त्या सामन्याचा आनंद अगदी आपल्याला वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून घेताना पाहायला मिळाले. सर्वांचं हार्दिक स्वागत. ओ इर्शाद होते त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय फ्लॅट अँड फ्युरियस ताजबोरने पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर मोरबा फेस्टिवल एक दमदार धडाकेबाज सिक्सर. बघते पाहायला मिळते जाऊन पोचले 12 या आकड्यावरती. नदीम यांच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय इर्शाद दायरेकर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याही बॅटमधून एक षटकार येताना पाहायला मिळाला. दोन्ही अगदी आपण पाहतोय बंधू यांच्या बॅटमधून एक एक षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. 12-1 सध्याची परिस्थिती. मुस्तकीम उर्जुक आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. हो फुल टॉस बॉल होता. त्याच वेळेला आपण पाहतोय प्रचंड वेग होता आणि त्याच वेळेला विकेट कीपर देखील मिस झाले. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ झाला. व्हाईट बॉल आणि त्याच वेळेला बॉल बोर्ड आपण पाहतोय. जसं दुपारच्या सत्राला सुरुवात झाली त्याच वेळेला आपण पाहतोय ही खेळपट्टीने अक्षरशः रंगच बदललेत. फलंदाजासाठी नंदनवन असणारी खेळपट्टी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. ओहो याला पाहतोय कोलाट टाकला होता. कव्हर डाऊन करण्याचा प्रयत्न तिथे खेळाडू होते. बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि त्याच वेळेला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एकाच्या मैदाना टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिल्या मार्गास आहे. अद्यापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. 4 षटकांची लढत. एका साइडला मसला एका साइडला श्रीवर्धन. मॅच रंगली ती मानगाव या शहरामध्ये मोरबा या विभागामध्ये. अल्ताफदादा धनसे या मैदानावरती हलक्या हाताने आपण पाहतोय अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला या शेवटच्या बॉल वरती एक सिंगल आली आहे. बघता बघता षटक क्रमांक पहिलं
हे आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची धावसंख्या तब्बकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती 19 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना संघ नवाज 11 मसला या टीमची धावसंख्या अद्यापर्यंत. खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा स्पर्धेकरिता फार महत्वाचा होता आणि त्याचबरोबर आपण पाहतोय संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्याचे नजरा या मैदानाकडे आपल्याला येताना पाहायला मिळाला, मैदानाकडे वळला गेला आणि त्याच वेळेला एक महत्वाची स्पर्धा. त्याच वेळेला आपण पाहतोय मोरबा फेस्टिवल 2025 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. पर्व पहिलं आहे परंतु त्याच वेळेला यशस्वी आपल्याला होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती शोएब मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. समोर आपण पाहतोय फलंदाजी करत असताना सलाउद्दीन मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय अगदी आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. पहिला टप्पा अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नाही राहिली आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला. या स्पर्धेचा आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याच वेळेला ग्रामीण गटामधील हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. आकुट टप्प्याचा बॉल शफल झाले, ऑन साइडला खेचला फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगल्या दर्जाचा क्वालिटीचा A1 क्वालिटीचा फटका सीमारेषेच्या पार. षटकार येस. यावेळेला आपण पाहतोय अगदी सलाउद्दीन होते आणि त्यांच्या बॅट मधून एक बिग ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या तब्बकावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 26-1. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोर आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती अगदी शोएब आहेत. शोएब यांच्यावरती हल्ला चढवला गेला अगदी पहिल्या बॉल वरती. गोलंदाजाला बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न पहिल्या बॉल वरती राहिलाय. यावेळी आपण पाहतोय अगदी चॉप करण्याचा प्रयत्न कोलाट टाकला होता आणि त्याच वेळेला आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. इथून पुढे आता शोएब यांनी कमबॅक केलंय. कमबॅक करावं लागणार आहे कारण का ही स्पर्धा फार मोठी आहे. सातत्याने या स्पर्धा होत नसतात. अगदी वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागते. त्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यावेळेला आपण पाहतोय पंचामच्या डबलतील खेळपट्टीच्या बाहेर बॉल आपल्याला हाताळताना पाहायला मिळाले. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळण्याचा प्रयत्न इथून पुढे आपल्याला पाहायला मिळालं, त्यामुळे नो बॉलचा इशारा आलाय. येणारा पुढचा बॉल आपण पाहतोय तो म्हणजे फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा झाली आहे सुपर हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे बघा नाही, पुढचा बॉल फ्री हिट. समोर आपण पाहतोय बॅटर आहेत सलाउद्दीन. फ्री हिटचा बॉल होता तोही आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आणि फ्री हिटच्या बॉलवरती जास्तच काय मिळणार नाहीये. बॅट बॉलचा संपर्क नाही होत आहे आणि त्याच वेळेला आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत 18च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे होताना पाहायला मिळते. अशाच पद्धतीची बॅटिंग झाली तर अगदी आपण पाहतोय संघ 72 ते 73 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. मागचाही आपण सामना पाहिला 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि अफजल 11 महाड या संघानं तो धावांचा पाठलाग केला होता. यावेळी आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॅच झाले ड्रॉप. हो बरंच काहीसं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळते. लोवर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती करायचं होतं प्रहार, प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि वाईटिस लॉंग ऑनला खेळाडू होते त्यांच्या हातामध्ये बॉल विसवा झाला होता परंतु त्याच्यानंतर सुटला, कॅच ड्रॉप झाली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी
एक धाव धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती 28 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. चार बॉलचा अद्यापर्यंत खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल बॅकफुटला आले, स्क्वेअर कट केलं, दिशा इथे आपल्याला देताना पाहायला मिळाले. गॅप होता तो गॅप शोधून काढला आणि त्याच वेळेला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल मार्ग झाला. 4 धावांसाठी मोरबा फेस्टिवल चौकार. आकड्यावरती शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील आपण पाहतोय. एका साईडला मसला, एका साईडला श्रीवर्धन. शेवटचा बॉल होता, कव्हरच्या दिशेने निघून काढलाय. एक धाव तर तिथे घेतली गेली आहे. खेळाडू तिथे आले, क्षेत्ररक्षण चांगले राहिले. फेकी करतील तोपर्यंत शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. 33 या आकड्यावरती टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ झाला समाप्त. इथून पुढे 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. त्यामुळे 12 बॉल मध्ये अगदी आपण पाहतोय नवाज 11 मसला कशा पद्धतीने बॅटिंग करेल तेही आपल्याला इथून पुढे या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पाहायचं आहे. परंतु या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. त्यासाठी देखील अगदी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल इथून पुढे आपण देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. ती स्पोर्ट्स सायकल आता कोणाच्या नावावरती जाणार त्यासाठीचे हे सामने, त्यासाठीचे ही मॅचेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी आपण अगदी पाहतोय शम्स 11 तेलंगे हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं अगदी कालचा दिवस रॅपिडो मोरबा हा संघ आपल्याला इथे क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आणि दिवस क्रमांक 3 आता आपण पाहतोय तो संघ कोणता असेल त्यासाठी चाललेली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ते म्हणजे सुफियान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अगदी दोन्ही टीमचा विचार केला तर एक मसला एक श्रीवर्धन अगदी आजूबाजूला असणारे हे गावं हे शहरं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे ओनर हे देखील आपल्याला व्यासपीठावरती अगदी सोबत बसताना पाहायला मिळतात. म्हणजे मैत्रीपूर्वक लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुफियान आलेत बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय पहिला बॉल त्याच वेळेला डॉट स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये. टुन्ना रोड लाईन्स मोरबाचे ओनर आपल्याला नईमबाई अगदी व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. आणि त्याच वेळेला नवाज 11 मसलाचे टीम ओनर नवाजभाई ते देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. दोघंही अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. दोघांच्याही पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. ओहो सुफियान होते बाउंड ट्रॅक वरती, त्याच्यावरती करायचा होता प्रहार. समोर होते खेळाडू, त्यांना बीट करून बॉल 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. दमदार मोरबा फेस्टिवल चौकार. चौकाराच्या मैदानी टीमची धावसंख्या पाहतो धापकावरती जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. 37 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. पुढचा बॉल आपण पाहतोय. ओहो याही वेळा आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन राऊंड खेळ फटका समोरच्या दिशेने आणि त्याच वेळेला लॉंग ऑन लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक उत्तुंग असा इर्शाद यांच्या बॅट मधून मसल्याचा ब्रँड दाखवणारा सिक्सर. पाहतोय या अगदी आयोजनाचे मुख्य आयोजक निसार भैया यांच्या वतीनं इर्शादच्या प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इथून पुढे असणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. निसार भैया यांचा अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट वरती असणारा प्रेम, सातत्याने अगदी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम
त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राईज इर्शाद यांच्या प्रत्येक षटकारासाठी. आज चेंडूमध्ये 22 धावसंख्येवरती खेळतात. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती. ओहो, याही वेळी आपण पाहतोय फटका खेळायचा होता. बॉल बराच कालावधीमध्ये आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय सुफियान याने चांगल्या पद्धतीचा कॅच तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळाले आणि त्याच वेळेला इर्शाद यांना मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे अद्यापचा दुसरा होईल मैदानाच्या बाहेर. थँक्यू. 43 ला 2 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर उमेर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सुफी यांच्या नावावरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. षटकार त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळालं जरूर, परंतु त्याच्यानंतर केलं कमबॅक आणि त्याच वेळेला इर्शाद सारख्या मोठ्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅटर उमेर आलेत. त्याच वेळेला आपण पाहतोय सलाउद्दीन अगदी खेळपट्टीवरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 43 ला 2 सध्याची परिस्थिती. ह्याच्यानंतर आपण पाहतोय जी क्वालिफायरची मॅच असेल तिथे आपण अफजल 11 महाड या संघाला पाहणार आहोत आणि या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ अफजल 11 महाड या टीमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. तीही फार मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर टॉप 3 चे संघ आपल्याला इथून पुढे मिळणार आहेत. दव्या मैदानाच्या आतमध्ये उमेर आपल्याला पाहायला मिळते. समोर सुफियान. हो हो हो, यावेळेला पण पाहतोय टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने गेला. व्हाईट बॉलचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा विचार केला तर अगदी या इनिंग मध्ये आपल्याला बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळाले. त्यामुळे अगदी आपण पाहतोय टीमची धावसंख्या 100 मध्ये बऱ्याचशा पुढे जाताना पाहायला मिळाली. 44 ला 2 आहे सध्याची परिस्थिती. अजून इथून पुढे विचार केला तर अगदी षटक क्रमांक 3 आहे, म्हणजे इथून पुढे अजूनही 8 बॉल सगळे बाकी असणार आहे. 8 बॉल मध्ये अगदी आपण पाहतोय नवाज 11 मसला हा संघ कितपर्यंत मजल बांधेल ना तेही आपल्याला इथून पुढे पाहावं लागणार आहे. कारण का एक दमदार स्पर्धा भेटलेली त्यांना पाहायला मिळाली. अल्ताफ दादा धनसे याच मैदानावरती अगदी आपण पाहिलं नामदार आदित्य चषक 2025चं आयोजन पाहायला मिळालं. त्याचबरोबर दुसरी चषक असेल आणि महत्वाची म्हणजे तालुक्याची स्पर्धा मानगाव प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा अगदी आपण पाहतोय सलग 4 वर्ष या मैदानावरती होताना पाहायला मिळते. त्यामुळे विशेष करून कौतुक हे अल्ताफ दादा धनसे यांचं देखील करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण मोरबेकर त्यांचा पाठिंबा अगदी टेनिस बॉल क्रिकेटवरती सातत्याने असतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचे मॅचेस या मैदानावरती आपल्याला होताना पाहायला मिळतात. तव्या मैदानाच्या आतमध्ये आकू टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केले प्रहार. बिग हिट ऑन साइडला केलेला फटका आणि त्याच वेळेला एक दमदार मॅसिव्ह मॅक्सिमम षटकार. पन्नास धावा धावपकावरती पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. ओहो हो, शेवटचा बॉल आपण पाहतोय प्रचंड वेगानं बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. स्ट्रॉंग अपील इथून पुढे केली जाते आणि त्याच वेळेला आपण पाहतोय पंचांचा डिसिजन आता काय असणार आहे तेही पाहावं लागणार आहे. शेवटचा बॉल होता, वेगानं प्रचंड हाताळला गेला होता. बरेचशी हवा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. यस, पंचांचा इशारा आपल्याला इथून पुढे अगदी नॉट आउटचा येताना पाहायला मिळेल. बॅटर तिथे सेफ आहेत. षटक क्रमांक 3 आपल्याला संपुष्टात होताना पाहायला मिळते. तिसरा षटकार टीमची धावसंख्या धावपकावरती पाहायला मिळते. जाऊन पोहोचले 50 ला 2 सध्याची परिस्थिती.
येस, पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ते म्हणजे अरबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. टुन्ना रोड लाईन्स श्रीवर्धन या टीमच्या वतीनं आपल्याला अरबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. समोर आपण पाहतोय नवाज 11 मसला हा संघ बॅटिंग करतोय. अद्यापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आहे, म्हणजे 18 मध्ये आतापर्यंत 50 बनवले आहेत, परंतु 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. मागचा सामना आपण पाहिला आहे जिथे 75-76 धावा अगदी सहजरित्या चेस झाला होता. त्यामुळे इथून पुढे आता आपण पाहतोय 6 बॉलमध्ये धावा बनवणं नवाज 11 मसला या संघाला तेही गरजेचं असणार आहे. समोर आपण पाहतोय सलाउद्दीन आहेत बॅटिंग एंड वरती. बाउंड ट्रॅक वरती अरबाज. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. त्यातील पहिला बॉल अगदी आपण पाहतोय शफल झाले, त्यानंतर बॅट आडवी केली, फक्त फ्लिक केलं, दिशा दाखवली आणि त्याचबरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 बाउन्स ओव्हर द रूप. मोरबा फेस्टिवल चौकार. आपल्याला चौकार येताना पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 54. 54 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतेय. समोरच्या दिशेने बराचसा वाऱ्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण पाहतोय आता फलंदाज अगदी पाठीमागच्या दिशेने. त्याच वेळेला आपण पाहतोय फाईन लेगचं क्षेत्र असेल, लॉंग लेगचं क्षेत्र असेल, स्क्वेअर लेगचं क्षेत्र असेल, त्या दिशेने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आता इथून पुढे आपल्याला सातत्याने होताना पाहायला मिळणार आहेत. कारण की जसं संध्याकाळी 17ला सुरुवात होते तसं हवा अगदी समोरच्या दिशेने वेगानं आपल्याला येताना पाहायला मिळणार आहेत. कोलाट टाकलेला बॉल, त्याच्यावरती आपण पाहतोय प्रहार करायचा होता. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये. एकाच्या मैदानी टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 55 ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस आपण पाहतोय. टुन्ना रोड लाईन श्रीवर्धन या संघाने कुठं नका होईना परंतु कमबॅक करायला आता खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे. धावा देत नाही आहेत, धावा थांबवल्या गेल्यात. एकेरी दुहेरी फक्त धावा खर्च केलतायत. चौकार षटकार तिथे थांबले गेले आहेत. आता इथून पुढे आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचा षटक आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आपण पाहतोय बॅट आडवी केली, बॅटला स्विंग केलं आणि त्याच वेळेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलं. दन 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 करत सीमारेषेच्या पार. चौकार. चौकाराच्या मैदानी टीमची धावसंख्या आपल्याला आता बरीचशी पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ती म्हणजे 59 या आकड्यावरती. 59 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. ओ बॅटची कडा घेतली होती की काय, त्याच वेळेला आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने बॉल मार्क झाला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. एकाच्या मैदानी टीमची धावसंख्या 60 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 15.65 सरासरीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. शेवटचा बॉल आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ. समोर आपण पाहतोय सलाउद्दीन आहेत जे आता खऱ्या अर्थाने सेट झाले. शेवटच्या बॉलवरती अपसेट करावं लागेल. शेवटचा बॉल, त्याच्यावरती गेले प्रहार. हवाच्या सोबत आपण पाहतोय बॉलने सीमारेषा ओलांडली आहे आणि त्याच वेळेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक शेवटच्या बॉलवरती मॅचचं टार्गेट सेट करणारा षटकार येताना पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या ही आपल्यावरती पाहायला मिळाली. जाऊन पोहोचली 66 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 67 त्याची गरज असणार ती म्हणजे अगदी आपण पाहतोय टुन्ना रोड लाईन्स श्रीवर्धन या टीमला 24 बॉल 67 धावसंख्येची गरज. हार्दिक सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहतोय दक्षिण रायगड जिल्ह्यामधून प्रेक्षक वर्गाचा आनंद घेत आहेत, परंतु त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय दुबई असेल, कतर असेल, सौदी अरेबिया असेल, तिथून देखील अगदी आपण पाहतोय हे सर्व बांधव मॅचचा आनंद आपल्याला मोरबा फेस्टिवलचा घेताना पाहायला मिळत आहेत. कारण का एक दमदार स्पर्धा मोरबा फेस्टिवल 20-25 हे पर्व आपण पाहतोय.
इथून पुढे सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन, जिथे आपण पुन्हा एकदा इमाद सर यांचा आवाज या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण इथून पुढे ऐकणार आहोत. थँक्यू. आज ऐकलात तर मराठीमध्ये एक बुलंद आवाज मानगाव तालुक्यातली म्हणजेच शिंदे सर. चलिए दोस्तों, फिर एक बार मैं तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं. फिर एक बड़ा मुकाबला आपके सामने पेश किया जाएगा. एक तरफ नवाज 11 मसला और दूसरी तरफ टुन्ना रोड लाइन श्रीवर्धन. दोनों बैटर्स मैदान में उतरते हुए, एक तरफ अरबाज ठानगे और उनके साथ में दूसरे बल्लेबाज साबिर शेख. बहुत ही मजा आया था इससे पहले वाले मुकाबले में. पैसा वसूल क्रिकेट देखने मिला, लेकिन मेरा अपना मानना है कि संजय सर ये भी जो मैच है ना, ये वैसा ही देखने मिल सकता है, क्योंकि जो टारगेट जो होता है ना 57, 58, 60 के ऊपर वाला जो रेंज वाला टारगेट होता है, ये कट टू कट जाने की संभावना होती है, मेरा अपना मानना है. बहरहाल मैच की ओर बढ़ते हैं. पहली ओवर फेंकने के लिए बॉलर मसला की तरफ से जीशान. थोड़ा सा फील्डिंग पोजीशन पर नजर करते हैं. पावर प्ले की ओर में जीशान को चुना है. हवा तेज बह रही है इस वक्त मैदान में, अल्ताफ दादा स्टेडियम में. और टेनिस क्रिकेट में किस चीज की हवा बह रही है? दक्षिण रायगढ़ में मोरबा फेस्टिवल की हवा बह रही है. इसके पीछे की वजह है ऑर्गेनाइजर कमेटी की मेहनत, खिलाड़ियों का संघर्ष, जीतने वालों की खुशियां और देखने वालों की चाहत. यस, यही वो वजह थी. इसीलिए प्रतीक सर, आपकी पूरी टीम यहां पर नजर आ रही है. अफजल 11 महाड़ ने बहुत ही अच्छे मार्जिन से मैच को जीता. 25,000 से भी अधिक लोगों ने सुबह से लेकर अब तक प्यार दिया है. उन तमाम शायकीन का तहे दिल से स्वागत. चलिए, एक बड़ा मुकाबला आपकी पेशकश में. दोनों ओपनर्स मैदान में नमूदार हो चुके हैं. फील्डिंग पोजीशन पर नजर करते हैं. फ्लाइंग स्लिप की दिशा में खिलाड़ी, एक शॉर्ट फाइन लेग, एक गली की रीजन में खिलाड़ी, एक पॉइंट, एक कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ, एक खिलाड़ी ऑन साइड शॉर्ट लेग की रीजन में रखा गया है, जबकि दो खिलाड़ी सर्कल के बाहर है, एक मिड विकेट और एक लॉन्ग ऑन. इस फील्डिंग पोजीशन पर बॉलिंग कर रहे हैं जीशान. फील्डिंग का मुआयना किया है अरबाज शेख ने, जो पिछले मैच के धुआंधार बल्लेबाज थे और टीम के लिए बहुत कारीगर साबित हुए थे. आइए देखते हैं कि इस मैच के अंदर कैसी शुरुआत दिलाते हैं. 24 गेंदे और 67 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 16 की औसत से रन बनाने पड़ेंगे. आइए देखते हैं. शुरुआत वैसे ही दिलानी पड़ेगी. माना कि टारगेट बड़ा है, लेकिन ये विकेट, ये ग्राउंड टफ फाइट और हाई स्कोरिंग के साथ साथ चेसेबल क्रिकेट के लिए माना जाता है. अल्ताफ दादा स्टेडियम ऐतिहासिक ग्राउंड, जहां पर इतिहास को रचने के लिए उतरी है दोनों टीम.
इस वक्त मैदान के अंदर हवा तेज बह रही है, कमाल का क्रिकेट पेश करना पड़ेगा। जीशान चले पहली गेंद के साथ, ओवर द विकेट साबिर के लिए। पहली गेंद फुल टॉस, ड्राइव किया है, गेंद फील्डर को चकमा देकर सीधी थर्ड मैन की जानिब धन 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 करती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन। ये देखिए एक्शन रिप्ले, जिस तरीके से ड्राइव किया था, स्क्वाड ड्राइव करना चाहते थे, फ्लाइंग स्लिप की दिशा के खिलाड़ी को गेंद चकमा देकर निकल गई मैदान के बाहर तेजी के साथ। 4 चौकी के साथ खाता खोला है बल्लेबाज ने अपना। साबिर शेख ने पहली गेंद पर चौका लगाया, इरादे जाहिर किए। बहुत ही कमाल का टूर्नामेंट रंग लाता हुआ नजर आ रहा है। मोरबा फेस्टिवल सीजन 1 बहुत ही दिलकश ये माहौल, अद्भुत है ये माहौल और यकीनन खेल को बखूबी बहुत अच्छी तरीके से खेला जा रहा है। बहरहाल अगली गेंद के साथ जीशान चले ओवर द विकेट। और इस दफा कुछ अनोखा अंदाज बयान करना चाह रहे थे, खेलना चाह रहे थे, लेकिन किस्मत भी देखिए बहादुरों का साथ देती है। फील्डर और विकेट कीपर बीट होकर गेंद उनको चकमा देकर निकल गई 4 रन के लिए, चौका। बीच अरबाज खान, खानों की खान आज अच्छे मूड में नजर आ रहे हैं। मोरबा का टाइगर माना जाता है, वो भी आज नजर आ रहे हैं सजीले अंदाज में। इस बीच अगली गेंद लेकर, और इस दफा कमाल का स्ट्रोक, ये भी गेंद जाएगी मैदान के बाहर। हवा के साथ साथ घटा के संग संग रन मिलेंगे 6 रन। जी क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की जा रही है। साबिर शेख जहां से उन्होंने खत्म किया था वहीं से फिर से शुरू किया। आज अच्छे मूड में सुबह से हम देख रहे हैं कि अच्छे सजीले अंदाज में बैटिंग कर रहे हैं। श्रीवर्धन के लिए खेल रहे हैं, आज गांव के लिए खेल रहे हैं, तालुके के लिए खेल रहे हैं। खिलाड़ी खेलने वाले 11 होते हैं, लेकिन सपोर्ट पूरा गांव का रहता है। इस वक्त पूरा गांव देख रहा है, पूरा तालुका देख रहा है, शहर विदेशों से भी देखा जा रहा है। और इस दफा फुल टॉस गेंद, स्क्वायर लेग अंपायर और मेन अंपायर ने कह दिया कि नो बॉल। ये क्या हुआ मैदान के अंदर? फुल टॉस गेंद जिस पर दौड़कर लिए गए, नो बॉल भी है और 2 रन भी दौड़कर लिए गए। कुल 3 रन बने हैं इस गेंद पर, रन हो चुके हैं अब तक के 17। ये देखिए वेस्ट लाइन के जिस तरीके से नो बॉल, अंपायर जी का इशारा नदीम सर का। आने वाली अगली गेंद फ्री हिट, इस टूर्नामेंट की ये फ्री हिट गेंद आज के दिन में देखा जाए तो नो बॉल, आज के दिन का पहला नो बॉल अगर किसी गेंदबाज ने डाला है तब तक सेकेंड इनिंग का। इस मैच की अगर मैं बात करूं तो पहला नो बॉल अगर सेकेंड इनिंग का किसी ने डाला है तो वो जीशान ने डाला है। बहुत खर्चीले साबित हो रही है पावर प्ले की ओर में। दबाव में इस दफा गेंद ये भी जाएगी मैदान के बाहर, जाओ और उसको लेकर आओ, 6 रन। खेला मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए, शानदार सिक्सर। 3 गेंदे और अब यहां से 3 गेंदे 4 गेंदे, यस 3 गेंदे तब थे, तब 17 थे और ये सिक्सर आने के बाद स्कोर 4 गेंदों में 23 पर जा पहुंचा। अब गेंदबाज ये सोच रहा है कि गेंद इनको करूं तो कहां करूं, आगे डालूं तब भी खेल रहे हैं, पीछे डालूं तब भी खेल रहे हैं। अब गेंद डालनी है तो कहां डालनी है? गेंदबाज के पास अब भी मौका है। क्यों इस गेंदबाज को पहली ओवर के लिए चुना था, यह साबित करना पड़ेगा। 20 गेंदे और 44 की जरूरत, कामयाबी की तरफ यह टूर्नामेंट तेजी से बढ़ रहा है। बिल्कुल निसार भैया, आपकी सोच ही थी कि ये टूर्नामेंट कामयाब होनी चाहिए, तमाम ऑर्गेनाइजर की मेहनत थी हनन भाई, और ये टूर्नामेंट रंग ला रही है। ये मैं ऐलान कर रहा हूं क्योंकि पैसा, मेहनत और वक्त, ये तीनों चीजें वसूल होते हुए एक अच्छा क्रिकेट। साबिर शेख पिछले 5 गेंदों में 22 पर खेल रहे, 22 रन। कमाल की शुरुआत, कमाल की बैटिंग। 4 गेंदों में अब तक 23 रन पर टीम का स्कोर हो चुका है। पहली ही ओवर जारी है, बहुत खर्चीला ओवर।
वो इस दफा स्विच इट फैंसी स्ट्रोक खेलने के चक्कर में वहां पर अंपायर जी का इशारा आया है, लेकिन काफी हद तक बाहर, अंपायर जी का इशारा वाइट, अतिरिक्त रन। देखिए अब गेंदबाज 4 गेंदों में देखा जाए तो 24 रन खर्च कर चुके हैं। बहुत ही खर्चीला ओवर साबित हुआ है। आज के दिन का सबसे खर्चीला ओवर अगर संजय सर किसी ने किया है तो कहां ना कहां जिशान नजर आ रहे हैं पिछली 4 गेंदों में। आइए देखते हैं अगली गेंद। इस दफा स्विच इट, ओ माय गॉड, ये स्विच इट है, फैंसी स्ट्रोक है, कमाल का स्ट्रोक, जड़ दिया सिक्सर, 6 रन। थोड़ी सी रखी थी इस गेंद को, लेकिन बहुत जल्दी कनेक्ट किया वहां पर बल्लेबाज साबिर शेख ने। साबिर शेख को रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हो गया है। ये गेंदे बस बाहर भेजने का काम कर रहे हैं और सिक्सर और चौके से ही बात कर रहे हैं। मुझे लगता है कि ये बल्लेबाज मैच को बनाने वाली पारी खेल रहे हैं। पोजीशन लीजिए, वक्त जाया ना कीजिए। 10 गेंदों का खेल जीतने के लिए 20 रन की जरूरत। हाई वोल्टेज ड्रामा बीच मैदान के अंदर नजर आता हुआ, जिस तरीके से मैच को बनाया है, मैच को संवारा है, मैच को निखारा है बल्लेबाज साबिर शेख ने। आइए देखते हैं कि कामिल क्या उनके बल्लेबाजी पर पकड़ बना लेंगे। वो इस दफा देखिए गेंद को जरूर खेलना चाहते थे ड्राइविंग अंदाज में, लेकिन डॉट बॉल, एक एक गेंद पर एक एक रन कीमती, एक एक गेंद कीमती। जो टीम जीतेगी वो क्वार्टर फाइनल में अफजल 11 महाड़ के साथ में भिड़ेगी। आइए देखते हैं कि कौन इस मुकाबले के अंदर सहज जीत का सहरा बांधेगा। टीम का स्कोर 47 रन। और इस दफा देखिए फॉलिंग स्वीप खेलने की कोशिश, खेला हुआ स्ट्रोक वहां पर यूसुफ को पाया लॉन्ग लेग की जानिब, अच्छी फील्डिंग, वाह, एक ही रन मिला है। 1 रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे अब 48 पर आ चुका है। 8 गेंदे और 19 रन। यस तौसीफ भाई, पैसा, मेहनत और वक्त तीनों चीजें वसूल होते हुए मोरबा फेस्टिवल के इस टूर्नामेंट के पहले सीजन के मानना पड़ेगा। आठ गेंदों का खेल जीतने के लिए 19 रन की जरूरत। आने वाली 2 गेंदों पर क्या शुएब बड़े स्ट्रोक लगा पाएंगे? शुएब ठानगी, ओहो, यहां पर देखिए किस तरीके से कमबैक किया है गेंदबाज ने। बल्लेबाज का विकेट, थोड़ा सा आगे निकल गए थे, अराउंड द लेग खेलने की कोशिश की, ऑफ स्टिक के बाहर निकल गए इंप्रोवाइज तरीके से। बल्लेबाज का विकेट, उखाड़ दिया वहां पर स्टंप। खेल और जीतने के लिए 19 रन की जरूरत। एक तरफ साबिर शेख, दूसरी तरफ उनके छोटे भाई अभी अभी आए हैं मुबीन शेख। मोहम्मद मुबारक राउत और माहिरा तौसीफ राउत, आपका स्वागत है, इस्तकबाल है। इस वक्त मैच को देखने के लिए आए हैं। बहरहाल मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर एक अच्छा क्रिकेट जिस तरीके से मुस्तफा शुएब राउत ये भी आ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत। अलबाब, अब्दुल हदी और यूसुफ, आपका भी स्वागत। ओ इस दफा वाइड गेंद, कहां ना कहां तौसीफ भाई गरीबी में आटा गीला हो रहा है। जो दबाव है उस दबाव को हटाने के बजाय फिर दबाव में आ रहे खिलाड़ी। दोनों टीम के स्पॉन्सर हमारे वीआईपी मंच पर बैठे इस वक्त, नवाज भाई और नईम भाई। बेचैनी बढ़ चुकी है दोनों की कि कौन जीतेगा। दोनों अच्छे दोस्त भी है, दोनों मोरबा के। अब उनकी बेचैनी बढ़ गई है, एक तरफ नवाज भाई और दूसरी तरफ नईम भाई। 7 गेंदे और 18 रन की जरूरत। 7 गेंदे 18 रन, क्या होगा मैच का रिजल्ट?
आइए देखते हैं। ओ इस दफा ये गेंद पर रन नहीं आया। वाह, ये मैच को बनाने वाली गेंद थी। अब 6 गेंदों का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 18 रन की जरूरत। क्या मैच रंगा है दोस्तों, मानना पड़ेगा, मानना पड़ेगा। पैसा वसूल क्रिकेट। बॉलिंग जिस तरीके से कामिल ने की, आखिरी ओवर आपने देखी, सेकंड लास्ट ओवर जिन्होंने की वो थे कामिल। दो ओवर के बनिस्बत इन्होंने सिर्फ 13 रन का ओवर डाला। इससे पहले नदीम दारेकर ने भी कोशिश अच्छी की थी। पहली ओवर बहुत खर्चीली साबित हुई, 34 रन आए, लेकिन उसके बाद नदीम ने अच्छी वापसी की। उसके बाद तीसरा ओवर 2 रन का ओवर नदीम दारेकर ने किया था, बहुत ही कमाल का ओवर जिसमें मेरे ख्याल से विकेट भी आए थे 2। और अब यहां से मैच के लिए रास्ते खुलते हुए नजर आ रहे हैं। आइए देखते हैं कि किस तरीके से मैच के अंदर वापसी की जाती है। 6 गेंदों का खेल और जीतने के लिए 18 रन की जरूरत। मैं अक्सर कहता भी हूं और आज भी कहूंगा कि दुनिया का हर शौक पाला नहीं जाता नवाज भाई। कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता। मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान। हर वक्त क्रिकेट के खेल को तकदीर पर टाला नहीं जाता। आइए देखते हैं कि मैच के अंदर पासा कौन बदलता है, पलटवार कौन करता है। 6 गेंदों का खेल और जीतने के लिए 18 रन की जरूरत। एक तरफ नईम भाई तो दूसरी तरफ नवाज भाई, 2 दोस्त लेकिन आमने सामने टीमें खेल रही है। यही तो तौसीफ भाई और उनकी पूरी टीम चाहती थी, ना सिर्फ निसार भैया, तौफिक डॉली, साथ ही साथ हमारे तो जिस तरीके से तौफिक भाई इन्होंने जो फिक्सचर बनाया ये भी कमाल का बनाया कि दोनों दोस्तों को एक साथ देखते हैं। आज एक दूसरे के खिलाफ भिड़ाना जरूरी है, तब खेल का मजा आएगा। और फिक्सचर भी बहुत ही कमाल का बनाया। मोहतशिम, इनकी भी काफी हद तक मेहनत है। हर बच्चे की इस जिस तरीके से मोरबा के इस टूर्नामेंट के लिए मेहनत है मोरबा फेस्टिवल में। चलिए मैच की ओर बढ़ते हैं, जहां पर आखिरी ओवर फेंकने के लिए आए हैं टीम का सबसे कामयाब गेंदबाज मुदस्सिर, जो एक विकेट के तलाश के रूप में आए हैं और एक विकेट टेकर ऑप्शन है। टीम का सबसे बेहतरीन गेंदबाज होता है आखिरी ओवर करने वाला और पहला ओवर करने वाला। बहरहाल जितने ओवर की गेंदबाजी होती है वो कामयाबी और बेहतरीन ही होती है। अच्छे ही गेंदबाज होते हैं, लेकिन आखिरी ओवर के ऊपर बहुत जिम्मेदारी होती है और वो करने के लिए आए हैं मुदस्सिर। उनके सामने साबिर शेख। पहली गेंद पर पहला ठोक डाला काउ कॉर्नर के ऊपर, 6 रन। कमाल का स्ट्रोक। इसी के साथ साबिर शेख के 50 रन पूरे। जरा बैट दिखाइए साबिर शेख, कमाल की बैटिंग। ये देखिए साबिर शेख को कैमरा में कैप्चर किया जा रहा है। उनकी बैटिंग जिस अंदाज से आपको शो हो रही है, जरूर दिखाया जाएगा जिस अंदाज से उन्होंने बैटिंग की टीम के लिए। ये देखिए 15 गेंदों में 50 रन की पारी, 5 सिक्सर और 4 चौके, 333 का स्ट्राइक रेट। जरा जोरदार तालियां साबिर शेख के लिए। मैच अगर जिताते हैं तो टुन्ना यानी नईम भाई जो टीम के ओनर है, टुन्ना रोड लाइन श्रीवर्धन, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम रहेगा। आइए देखते हैं। 5 गेंदे और 12 रन। और इस दफा ये गेंद फुल टॉस थी, टाइमिंग ठीक से हुआ नहीं, गेंद हवा में और ये कैच, ये बहुत ही गोल्डन कैच है। प्रेशियस विकेट, प्राइजलेस विकेट हासिल किया है, कीमती विकेट आखिरकार हासिल किया। बल्लेबाज की कहानी वहां पर खत्म। साबिर शेख निराश कदमों के साथ डगआउट की राह पर अपने आप से नाराज होंगे क्योंकि बहुत देर कर चुके थे और बल्लेबाज का विकेट। बैट्समैन आउट हो चुके हैं। वहां पर साबिर शेख अब उन्हीं की जगह संभालने के लिए मैदान में उतरे हैं अतुल। आइए देखते हैं कि अतुल अपनी टीम के लिए, अपने तालुके के लिए कैसा खेल पाएंगे, क्योंकि ये जो मैच जो चल रही है ना, 2 तालुके के बीच में चल रही है। एक तरफ श्रीवर्धन तालुका और दूसरी तरफ मसला तालुका। लेकिन बड़ी बात तो यह है, खुशी की बात तो यह है कि मोरबा फेस्टिवल की टूर्नामेंट के अंदर दोनों टीम के ओनर तौसीफ भाई मोरबा के ही है। ये बहुत बड़ी बात है। वाह, एक तरफ नवाज भाई, दूसरी तरफ नईम भाई। मैं इतना ही कहूंगा
कमजोर दिल वाले के लिए अब ये फिर मुकाबला नहीं बचेगा, क्योंकि 4 गेंदे और जीतने के लिए 12 रन की जरूरत। अगर 4 मैजिकल बॉल अच्छे फेंके तो यकीनन जीत का सेहरा बांधेंगे मेरे ख्याल से नवाज भाई। यस, क्वार्टर फाइनल में जगह बना सकते हैं। अफजल 11 महाड़ तैयार रहना है, क्वालिफाई कर चुके हैं क्वार्टर फाइनल में। आइए देखते हैं कि अतुल के लिए सुनहरा मौका आया है। इससे बेहतरीन मौका नहीं मिलता, लेकिन अतुल को पता है कि मुझे टीम के लिए भेजा गया, मैं अच्छी बैटिंग जरूर करूंगा। 4 गेंदे 12। और इस दफा देखिए इंप्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, लेकिन बैट्समैन को रीड किया था मुदस्सिर ने। वाह क्या बॉलिंग कर रहे हैं। मैं अक्सर कहता भी हूं कि संजय सर, आखिरी ओवर करना कलेजे गुर्दे का काम होता है, ये दिलेरों का काम होता है, बुजदिलों का नहीं, जिसमें 8 मरतबा मुंह की खानी पड़ती है और 2 मरतबा गेंदबाज मुंह बंद कर देता है। सिचुएशन देखिए साजिद लाला क्या हुई है। 3 गेंदों का खेल और जीतने के लिए 11 रन की जरूरत। अब फिर कहता हूं कि कमजोर दिल वाले मुकाबले से हट जाए, उनके लिए मुकाबला नहीं बचा है, लेकिन कुछ भी हो सकता है ये क्रिकेट के अंदर। मुबीन शेख स्ट्राइक पर, बड़ा स्ट्रोक लगाना जरूरी इस गेंद पर। आइए देखते हैं क्या होगा, क्या साबिर शेख की भूमिका वो निभा पाएंगे छोटे भाई मुबीन शेख। इस दफा फुल टॉस गेंद थी, खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन की जानिब, फील्डर को पाया और आखिरकार अपनी हसरत पूरी कर ली, ले लिया विकेट मुबीन शेख डगआउट की राह पर। अपनी गेंदबाजी के लिए स्पेशलिस्ट माने जाते हैं, के लिए एक विकेट टेकर बॉलर है और अब टीम बहुत मुश्किल में आ चुकी है। 2 गेंदों का खेल और जीतने के लिए 11 रन की जरूरत। बिल्कुल आसान नहीं है, बल्कि अब मुश्किल बनता हुआ। मुश्किल इसलिए है क्योंकि ऊपरी क्रम के टॉप ऑफ द ऑर्डर, मिडल ऑर्डर और जिस तरीके से लोअर ऑर्डर के कुछ बल्लेबाज हैं जिनका विकेट जा चुका है, लेकिन रुकिए रुकिए मैच अभी भी खत्म नहीं हुई। मुस्तकीम उर्जुक के पास भी सुनहरा मौका है। 2 गेंदे और 11 रन की जरूरत। अगर 2 गेंदों में 11 रन बन गए तो मेरा अपना मानना है कि सनसनी बन जाएगी, फिर अखबार में अजहर भाई खबर छप जाएगी। आइए देखते हैं 2 गेंदे 11 रन। हाई वोल्टेज ड्रामा, मिकी माउस भी आ चुका है देवा। मॅच बघा मित्रा काय रंगते। 2 चेंडू आणि 11 धावा। या चेंडूवरती मोठा फटका मारावाच लागेल तरच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकते, परंतु मुदस्सिर आहेत, एवढ्या सोप्या रीतीने जाऊन देणार नाही। आज मला मसाळासाठी खेळायचंय, माझ्यासाठी नव्हे तर गावासाठी खेळायचंय। ये चले मुदस्सिर। इस दफा स्ट्रोक, गेंद हवा में और मिड ऑन की रीजन में 1 ही रन देकर जाएगी गेंद। वाह, मैच को बना लिया। ये साबित करके दिखाया कि इस विकेट पर बल्लेबाजों का जितना दबदबा होगा उतना ही गेंदबाजों का होगा। जरा इस गेंदबाज के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए। क्या बॉलिंग की अब तक। ये होता है विकेट टेकर बॉलर, ये होता है टीम का सबसे बेहतरीन गेंदबाज, कामयाब गेंदबाज। और इसी के साथ यहां पर मैच को जीत लिया। कमाल की जीत, बहुत ही बड़ी जीत। नवाज 11 मसला क्वालिफाई कर चुकी है क्वार्टर फाइनल में। यस, मुबारक एंड वेरी वेरी हार्ड लक। टुन्ना रोड लाइन श्रीवर्धन। सुनते एक मधुर संगीत, फिर प्रेजेंटेशन बॉक्स की ओर टॉस के लिए बढ़ते हैं।